नमस्कार प्रिय भक्तांनो, आज आहे शनिवार. ठरल्याप्रमाणे आपल्या या मालिकेत आपण आजच्या दिवशीचं महत्त्व आणि पूजेचा विधी सांगणार आहोत. आज आपण शनिवारी विशेष पूजा का केली जाते, शनिदेवाचे स्वरूप काय आहे, त्याचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव असतो आणि योग्य साधना केल्यास जीवनात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. शनिवार हा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही, तो आपल्या कर्मांचा विचार करण्याचा, संयम राखण्याचा आणि स्वतःला शिस्त लावण्याचा दिवस आहे. शनी हा कठोर न्याय करणारा ग्रह असला तरी तो आपल्या चांगल्या कर्मांना बळ देतो आणि वाईट कर्मांचे परिणाम दाखवून योग्य मार्गावर नेतो. त्यामुळे शनिवारी संयम, नीतिमत्ता आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. शनिदेव कोण आहेत? शनी हा सूर्यपुत्र मानला जातो. त्याची माता छाया आहे. शनीला कर्मफलदाता असे म्हटले जाते. आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो याचे नियमन शनी करतो. त्यामुळे तो कठोर असला तरी न्यायी आहे. शनीचा प्रभाव आयुष्यात धैर्य, सहनशीलता आणि तपश्चर्या निर्माण करतो. शनीची वैशिष्ट्ये आहेत: न्यायप्रिय आणि कर्मावर आधारित फल देणारा, संयम, शिस्त आणि आत्मपरीक्षण शिकवणारा, कठोर पण अंतःकरणाने दयाळू, जीवनातील संकटांमधून मार्गदर्शन करणारा. शनिवारी पूजा का करावी? आपल्या जीवनात अडथळे येतात, आर्थिक संकटे निर्माण होतात, मानसिक अस्थिरता वाढते किंवा नातेसंबंध तणावपूर्ण होतात. अशा वेळी शनीच्या उपासनेने मनाला धैर्य मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. शनीला संतुष्ट करण्यासाठी फक्त पूजा नाही, तर स्वतःच्या कृतींचा आढावा घेणे महत्त्वाचे असते. आपण प्रामाणिक राहिलो, संयम राखला आणि दयाळूपणाने वागलो तर शनी आपल्या प्रयत्नांना साथ देतो. शनिवारी पूजा करण्याची तयारी चरण दर चरण. सकाळची तयारी. शक्यतो सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करावे. काळ्या रंगाचे कपडे किंवा गडद रंग शुभ मानले जातात. पूजास्थळी शनीची प्रतिमा, यंत्र किंवा फोटो स्वच्छ जागी ठेवावा. आवश्यक पूजा साहित्य: काळे तीळ, काळे वस्त्र किंवा कपडे, लोखंड किंवा लोखंडी वस्तू दानासाठी, तीळ तेल दीपासाठी, नैवेद्य, फळे, गूळ किंवा साधे अन्न, पाणी, फुले, धूप, दीप. पूजा करण्याची प्रक्रिया. गणपतीच्या पूजेनंतर शनिदेवाचे ध्यान करावे. ओम शं शनैश्वराय नमः हा मंत्र जपावा 11, 21 किंवा 108 वेळा. काळे तीळ आणि तेल अर्पण करावे. लोखंड दान करणे किंवा गरीब व्यक्तींना मदत करणे पुण्यकारक असते. शनी व्रत कथा वाचून पूजा पूर्ण करावी. शनी मंत्र आणि जप. मूल मंत्र: ओम शं शनैश्वराय नमः. ध्यान श्लोक: नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. अर्थ: निळांजनासारखा काळा, सूर्याचा पुत्र, यमाचा भाऊ, छाया व मर्तंडापासून जन्मलेला अशा शनिदेवाला मी नमस्कार करतो. शनिवारी ध्यान कसे करावे? शांत जागी बसून डोळे मिटावे. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे. मनात काळ्या रंगाचा प्रकाश कल्पना करावा, जो नकारात्मक ऊर्जा शोषून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. प्रत्येक श्वासासोबत शन किंवा शनैश्वराय नमः हा मंत्र जपावा. ध्यानामुळे मन स्थिर होते, चिंता कमी होते आणि आत्मसंयम वाढतो. शनिवारी कोणती कामे करावी? मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी. गरिबांना अन्न, कपडे किंवा लोखंड दान करावे. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करावा. संयम आणि धैर्य वाढवण्यासाठी ध्यान करावे. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. नियमित जप व उपासना करावी. शनिवारी कोणती कामे टाळावीत?
खोटे बोलणे, फसवणूक करणे, रागावर नियंत्रण न ठेवणे, व्यसन किंवा उग्र सवयींमध्ये अडकणे, इतरांचे नुकसान करणारी कामे करणे, आळशीपणा आणि नकारात्मक विचारांमध्ये वेळ घालवणे. शनी दोष आणि त्यावर उपाय. शनीची 7.5 असताना काय करावे? नियमित जप आणि पूजा करावी, उपवास किंवा संयम राखावा, दानधर्म करावा, विशेषतः काळे तीळ, लोखंड किंवा वस्त्र दान करणे, गरजूंना मदत करावी, संयमाने आणि शांततेने परिस्थितीचा सामना करावा. शनी दोषामुळे होणारे त्रास. आर्थिक नुकसान, मानसिक तणाव, नातेसंबंधातील कटुता, अडथळे आणि अपयश. उपाय: जप, पूजा आणि ध्यान, दान आणि सेवा, स्वतःच्या कृतींचा विचार, वाईट सवयींवर नियंत्रण. शनीची कृपा कशी मिळते? सत्यावर आधारित जीवन जगल्यास, नियमित पूजा आणि जप केल्यास, संयम आणि आत्मशिस्त राखल्यास, गरजू लोकांना मदत केल्यास, इतरांचा आदर आणि प्रेमाने वागल्यास. शनी महाराज आपल्या कर्मांचे योग्य फळ देतात. त्यामुळे प्रत्येक अडचण ही आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा मार्ग बनते. शनिवारचा आध्यात्मिक संदेश. शनिवार हा स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. आपण कोण आहोत, आपले गुण आणि दोष कोणते आणि जीवनात कोणते बदल करणे आवश्यक आहे याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. शनी आपल्याला दाखवतो की संकटे आली तरी हार मानू नका. संयम आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यावर मात करा. शेवटची प्रार्थना. चला आता आपण सर्वांनी मन शांत करून प्रार्थना करूयात. हे शनिदेवा, तुमच्या कठोर न्यायाने आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या जीवनातील संकटे दूर करून संयम, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा द्या. आमच्या कर्मांना बळ द्या आणि चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सद्गुण वाढो. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर धन्यवाद. कमेंटमध्ये ओम शन शनैश्वराय नमः हा मंत्र नक्की टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.